बातमी धाराशिवची आहे। धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळीचा चांगला तडाखा बसलाय। यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। पावसासह वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली आहेत, तर शेत शिवारामध्ये पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळते। पॉली हाऊसचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सरकारनं आम्हाला ठोस मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। त्याचबरोबर याबाबत नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। पाहूयात। मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर धाराशिव जिल्ह्यात कधी अवकाळी कधी दुष्काळ अशा सामना शेतकऱ्यांना जो आहे तो सातत्याने करावा लागतोय। आता अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं अगदी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। फळपिकांचं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी पॉली हाऊस देखील कोलॅप्स झालेले आहेत। ते 2-3 दिवसापासून सतत वारे वादळाचा पाऊस चालू असल्यामुळं आंब्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आंब्याच्या झाडाखाली पूर्ण सपण झाली, एक सुद्धा आंबा झाडावरती राहिलेला नाही। जवळजवळ माझं 1 लाख ते 1.25 लाखाच्या आसपास माझं नुकसान झालेलं आहे। ज्वारी गव्हाचं नुकसान, ज्वारीचा कडवा, ज्वारी, मिरची आता म्हणजे तोडा चालू झालेला मिरच्या अशा सफाई झालेल्या आहेत वाऱ्यानं। किती खर्च केला? जवळजवळ आता 70-80 हजार रुपये खर्च केला। 2 एकर मिरची होती। प्लॅस्टिकच्या फुलामुळं आम्ही फुलशेती बंद करून थोडंसं वेगळ्या मार्गाने भाजीपाल्याच्या शेतीकडे वळलो। परंतु एवढं नुकसान झालं या 3-4 दिवसाच्या पावसात की माझं पॉलिहाऊसचा पूर्ण पॉलिथिन पेपर उडून गेलेला आहे। प्यायला पाणी नसताना सुद्धा जीवाच्या पेक्षा पोटच्या लेकरापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीला जतन केलं। बाहेर उघड्यावरती मिरची केलेली होती, त्या मिरचीचं पण तसंच नुकसान झालेलं आहे, ज्याचा आता म्हणजे तोडा चालू झाला होता।